बीजेपी आणि त्यांच्या सोबत्यांनी महाराष्ट्राला पूर्णपणे विकून खाल्लंय बरं, आणि आताही खात आहेत. लक्षात घ्या, मुंबई महानगरपालिकेच्या आतापर्यंत एकूण 92,000 कोटी रुपयाच्या मुदत ठेवी म्हणजेच फिक्स डिपॉझिट होते. आता त्या मुदत ठेवी फक्त 81,000 कोटी रुपयाच्या राहिल्या. म्हणजे तब्बल 11,000 कोटी रुपयाच्या मुदत ठेवी यांनी मोडल्यात, विकून खाल्ल्यात. एवढंच नाही तर हे अनाजी पंताचं सरकार मुंबई महानगरपालिकेच्या आणखी 16,699 कोटी रुपयाच्या मुदत ठेवी मोडत आहे. महाराष्ट्रातील नामवंत सिडको या महामंडळाच्या आतापर्यंत एकूण 7,706 कोटी रुपयाच्या मुदत ठेवी होत्या. सिडकोच्या त्या मुदत ठेवी घटून 5,000 कोटीवर आल्यात. प्राथमिक माहितीनुसार या सरकारने तब्बल 2,324 कोटी रुपयाच्या सिडकोच्या मुदत ठेवी म्हणजेच फिक्स डिपॉझिट मोडून खाल्लेत. ही आकडेवारी फक्त महाराष्ट्रातील मुंबई महानगरपालिका आणि सिडको या एका महामंडळाची आहे. असे अनेक महामंडळं महाराष्ट्रात आहेत, अनेक महानगरपालिका महाराष्ट्रात आहे. त्यांची आकडेवारी काय असेल विचार न केलेलाच बरा. आपण सर्वांनी आता जर ह्या गोष्टी समजून घेतल्या नाही तर हे काही दिवसात महाराष्ट्राला पूर्णपणे विकून टाकतील, महाराष्ट्राला कंगाल करून टाकतील. म्हणून आता सर्व गोष्टी समजून घ्या, इतरांपर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचवा, आवाज उचला, हा व्हिडिओ होईल तेवढ्या मोठ्या प्रमाणात शेअर करा.